नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ सर्कल या प्रकरणातील चक्रीय चौकोन म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय ते आपण समजावून घेऊया. यानंतर चक्रीय चौकोनाचे प्रमेय म्हणजेच थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आपण सिद्ध करणार आहोत आणि त्यानंतर चक्रीय चौकोनाशी संबंधित काही महत्त्वाचे गुणधर्म म्हणजेच प्रॉपर्टीज ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आपण अभ्यासणार आहोत. आपण सराव संच 3.4 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 3.4 मधील उदाहरणे ज्या गुणधर्मांवर आधारित आहेत असे सर्व गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण चक्रीय चौकोन म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ची व्याख्या समजून घेऊया. जर चौकोनाचे सर्व शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. म्हणजेच इथे ओ केंद्र असलेलं हे वर्तुळ आहे आणि या वर्तुळावरती चौकोन PQRS याचे चारही शिरोबिंदू हे वर्तुळावर आहेत म्हणून हा चौकोन चक्रीय चौकोन आहे. म्हणजेच चौकोनाचे सर्व शिरोबिंदू जर एकाच वर्तुळावर असतील तर त्याला चक्रीय चौकोन म्हणतात. लेट अस लर्न द डेफिनेशन ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. इफ ऑल द वर्टायसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल लाय ऑन द सेम सर्कल then it is called a cyclic quadrilateral. Look at this figure. In a circle with center O, the points P, Q, R, S of this quadrilateral PQRS lie on the same circle. Therefore, quadrilateral PQRS is a cyclic quadrilateral. So this is the definition of cyclic quadrilateral. All the vertices of this quadrilateral are on the same circle, so this is a cyclic quadrilateral. आता आपण चक्रीय चौकोनाचा एक महत्त्वाचा गुणधर्म अभ्यासणार आहोत. चक्रीय चौकोनाचे प्रमेय थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हे प्रमेय बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असून हे बोर्ड परीक्षेला खूप वेळा विचारले गेलेले आहे. त्यामुळे हे प्रमेय आपण नीट अभ्यासूया. हे प्रमेय परीक्षेला सिद्ध करा म्हणून देखील विचारलं जातं आणि या प्रमेयावर आधारित उदाहरणे देखील आपल्याला सोडवायची आहेत. चक्रीय चौकोनाचे प्रमेय. या प्रमेयाचं विधान असं आहे, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. मग हे प्रमेय आपण आता सिद्ध करूया. यातील निम्म विधान आपण पक्ष घेऊया आणि उरलेलं निम्म विधान साध्य असणार आहे आणि आकृती देखील तयार करूया. इथे ओ केंद्र असलेलं एक वर्तुळ घेतलं आणि या वर्तुळामध्ये चौकोन ABCD हा एक चक्रीय चौकोन आपण घेतलेला आहे. मग तेच आपण पक्षमध्ये लिहिलंय की चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. आकृती आधी काढलेली आहे. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात ABCD हे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर आहेत म्हणून हा चौकोन चक्रीय चौकोन आहे. आत्ताच आपण चक्रीय चौकोनाची व्याख्या अभ्यासली आहे. मग त्यानुसार आपण आकृती काढली आणि त्यावरून पक्ष लिहिलेला आहे. साध्य असणार आहे या चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. मग सम्मुख कोन म्हणजे समोरासमोरचे कोन आणि पूरक असतात म्हणजे यांची बेरीज 180 असते. म्हणजेच कोन A आणि कोन C यांची बेरीज 180 असणार आहे आणि कोन B आणि कोन D यांची बेरीज 180 असणार आहे. मग तेच इथे लिहिले साध्यमध्ये ते आपल्याला सिद्ध करायचं की सम्मुख कोन पूरक असतात म्हणजेच त्यांची बेरीज 180 अंश असते. मग इथे कोन 3 अक्षराने लिहिलाय. हा कोन A आहे तोच असा लिहिलेला आहे कोन DAB म्हणजेच हा हिरव्या रंगाने दर्शवलेला आणि त्याचा सम्मुख कोन आहे C म्हणजेच कोन DCB. या दोघांची बेरीज 180. तसेच हे देखील सम्मुख कोन आहेत कोन B आणि कोन D. मग तेही 3 अक्षराने इथे लिहिलेत. कोन ABC म्हणजे हा B जवळ झालेला कोन अधिक कोन ADC म्हणजेच हा D जवळचा कोन या दोघांची बेरीज सुद्धा 180 आहे. म्हणजे सम्मुख कोन पूरक असतात म्हणजेच त्यांची बेरीज 180 असते. हे आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे म्हणून ते साध्यमध्ये लिहिलंय. आता आपण सिद्धता पाहूया. सिद्धता अतिशय सोपी आहे. आपण अंतर्लिखित कोनाचं प्रमेय अभ्यासलेलं आहे तर त्याच प्रमेयाचा उपयोग करून आपल्याला या प्रमेयाची सिद्धता द्यायची आहे. इथे
कोन DAB हा जो हिरव्या रंगाने दर्शवलेला कोन आहे, या कोनाच्या अंतर्भागात येणारा जो कंस आहे तो हा कंस DCB आहे. तोही मी हिरव्या रंगानेच इथे दर्शवलेला आहे. तेव्हा हा अंतर्लिखित कोन आहे DAB आणि हा त्याचा अंतरखंडित कंस आहे DCB. आणि आपल्याला अंतर्लिखित कोनाचं प्रमेय माहिती आहे की अंतर्लिखित कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या निम्मे असते, असं अंतर्लिखित कोनाचं प्रमेय आपण अभ्यासलेलं आहे मागील व्हिडिओमध्ये. म्हणजेच इथे कोन DAB बरोबर आपण लिहू शकतो की 1/2 गुणिले माप कंस DCB. मग तेच इथे लिहिलंय, कोन DAB बरोबर 1/2 माप कंस DCB. याला मी विधान 1 म्हटलंय आणि आधार दिलेला आहे अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. मग जसं इथे कोन DAB हा अंतर्लिखित कोन आहे आणि हा त्याचा अंतरखंडित कंस आहे DCB, म्हणजे कंसाच्या निम्मा हा कोन आहे, तेच इथे मी विधान 1 मध्ये लिहिलंय. तसेच हा कोन C आहे, म्हणजेच कोन DCB हा देखील अंतर्लिखित कोन आहे आणि याचा अंतरखंडित कंस आहे DAB. हा मी इथे गुलाबी रंगाने दर्शवलाय, हा कंस सुद्धा गुलाबी रंगानेच दर्शवलाय. मग हा अंतर्लिखित कोन आहे आणि हा त्याचा अंतरखंडित कंस आहे आणि अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार या कोनाचं माप या कंसाच्या निम्म असणार आहे. मग तेच इथे लिहिलंय की कोन DCB बरोबर 1/2 गुणिले माप कंस DAB. याला मी विधान 2 म्हटलंय. जसं विधान 1 लिहिलंय तसंच विधान 2 लिहिलेलं आहे आणि दोघांनाही कारण एकच आहे, अंतर्लिखित कोनाचं प्रमेय वापरलेलं आहे. मग 1 आणि 2 यांची बेरीज करणार आहे पुढच्या पायरीला, म्हणजेच डाव्या बाजूंची बेरीज डावीकडे आणि उजव्या बाजूंची बेरीज उजवीकडे आपण करूया. मग डावीकडच्यांची बेरीज झाली कोन DAB अधिक कोन DCB बरोबर, या दोघांची बेरीज डावीकडे घेतली, बरोबर 1/2 माप कंस DCB अधिक 1/2 माप कंस DAB. उजव्या बाजूंची बेरीज उजवीकडे घेतली. उजवीकडे 1/2 सामायिक आहे म्हणून 1/2 सामायिक अवयव घेतला तर कंसात राहिले माप कंस DCB अधिक माप कंस DAB. परंतु माप कंस DCB आणि माप कंस DAB या दोघांची बेरीज केल्यानंतर आपल्याला संपूर्ण वर्तुळ कंस मिळतो, म्हणजे संपूर्ण वर्तुळ मिळते. पाहूया इथे कंस DCB म्हणजे हा हिरव्या रंगाचा कंस आणि कंस DAB म्हणजेच हा गुलाबी रंगाचा कंस आहे. तेव्हा या दोन्ही कंसांची बेरीज जर केली आपण तर आपल्याला संपूर्ण वर्तुळ मिळणार आहे आणि आपल्याला माहिती की संपूर्ण वर्तुळाचं माप हे 360 अंश असते. इथे पाहू शकतो आपण पुन्हा एकदा कंस DCB म्हणजेच हा हिरव्या रंगाचा कंस आहे, कंस DAB त्याच्यामध्ये मिळवायचं कारण इथे बेरजेचं चिन्ह आहे. मग कंस DAB आणि कंस DCB या दोघांची बेरीज म्हणजेच हे संपूर्ण वर्तुळ झालं आणि त्याचं माप मी इथे लिहिले 360 अंश. म्हणजेच इथे 360 अंश या दोघांची बेरीज झाली. 1/2 आहे तसाच आहे, मग 1/2 गुणिले 360 म्हणजेच उत्तर आलं 180 अंश. म्हणजेच कोन DAB अधिक कोन DCB बरोबर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 180. आणि तेच आपल्याला इथे सिद्ध करायचं होतं की DAB आणि DCB या दोन सम्मुख कोनांची बेरीज 180 असते, म्हणजेच हा कोन आणि हा कोन या दोघांची बेरीज 180 आपल्याला इथे मिळालेली आहे. मग विधान 1 आपण इथे सिद्ध केलेलं आहे, तर त्याचप्रमाणे आपण या दोघांची बेरीज सुद्धा म्हणजे कोन B आणि कोन D ची बेरीज सुद्धा आपण इथे 180 दाखवू शकतो. या दोन कोनांची बेरीज सुद्धा 180 आपल्याला दाखवता येईल. मग तेच मी तिथे शेवटी लिहिलंय. त्याचप्रमाणे कोन ABC आणि कोन ADC बरोबर 180 हे सुद्धा आपल्याला सिद्ध करता येईल आणि इथे आपलं चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाची सिद्धता पूर्ण झालेली आहे. तेव्हा अतिशय सोपी सिद्धता आहे, फक्त अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाचा वापर आपण इथे केलेला आहे आणि त्या गुणधर्माचा वापर करून आपण 2 विधाने लिहिली, 2 अंतर्लिखित कोन घेतले समोरासमोरचे, ते अंतरखंडित कंसाच्या निम्मे असतात, त्यावरून विधान 1 आणि 2 लिहिलं, त्यांची बेरीज केली आणि पुढे सोडवलंय. 1/2 सामायिक आहे, 2 कंसांची बेरीज जी मिळते त्या दोघांची बेरीज म्हणजे संपूर्ण वर्तुळ आहे आणि वर्तुळाचं माप 360 आहे आणि 1/2 ने 360 ला गुणलं की 180 मिळतात. मग याप्रमाणे सम्मुख कोनांची बेरीज आपण पूरक आहे दाखवलं, म्हणजेच बेरीज 180 सिद्ध केलं. आता हेच प्रमेय आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून पाहूया. थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. Now the statement of this theorem is opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary. So this is the statement. So first half sentence we have to consider as a given
and next half sentence we have to prove. So let us construct the figure first. So in this figure here, O is the center of this circle and quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral, means their vertices are on the same circle. So quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral, so this is given. So we have construct the figure first, then we will write the given. So given is quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral. This is given. Now we have to prove, the next half sentence is, we have to prove that the opposite angles of this cyclic quadrilateral are supplementary, means their sum is 180. So angle A plus angle C is equal to 180 degree. This is we have to prove. And similarly, angle B and angle D are also opposite angles, so their sum is also 180 degree. This is we have to prove. So I write here angle A plus angle C is equal to 180 degree, but here I write the names of the angles with 3 letters. So DAB means this angle A and DCB means angle C. So angle DAB plus angle DCB is equal to 180 degree. So these are the opposite angles of this cyclic quadrilateral. So their sum is 180, means we have to prove they are supplementary angles. Similarly here, angle B plus angle D means angle ABC plus angle ADC. Their sum is also 180 degree. This is also we have to prove here. Now let us start the proof. Now look at the figure here. Angle DAB means this angle shown with green ink. So this angle is an inscribed angle, and arc DCB is its intercepted arc. So we know the theorem of inscribed angle is the measure of inscribed angle is half of its intercepted arc. So angle DAB is equal to 1/2 into arc DCB. So this is the inscribed angle theorem I use here. So angle DAB is equal to 1/2 into major arc DCB, means this angle is half of this intercepted arc DCB. So this is I wrote here and call this is statement 1, and reason is inscribed angle theorem. Similarly here, now look at this pink colored angle DCB. So this is also inscribed angle, and arc DAB, this is also shown with pink ink. So these two, this arc is also intercepted arc of this inscribed angle C. So angle DCB is equal to half into major arc DAB. So this is the statement 2 here. Angle DCB is equal to 1/2 into major arc DAB. So this is inscribed angle and arc DAB is its intercepted arc. So inscribed angle is half of the intercepted arc. So this is statement 2. Reason is same, inscribed angle theorem. So I have used here inscribed angle 2 times for this inscribed angle, similarly for this inscribed angle. Now we are adding equation 1 and 2 here. So adding 1 and 2, we get the next step is the addition of left hand side is written on the left hand side. Similarly, the addition of right hand sides is written on the right hand side in the next step. So angle DAB plus angle DCB is equal to half major arc DCB plus half major arc DAB. So adding 1 and 2 equations here, we get this step. Now here on the right hand side, 1/2 is common factor. So take 1/2 as a common, we get 1/2 in bracket major arc DCB plus major arc DAB. Now here look at the figure, major arc DCB plus major arc DAB means we have to take the sum of these two arcs. Now look at the figure here. Sum of these two arcs is nothing but a whole circle, and we know that the measure of whole circle is 360 degree. So the sum of these two arcs is nothing but 360, I write here. Now look at the figure how the circle is formed. So arc DCB means this green colored arc, and arc DAB means this pink shaded arc. So green arc and pink arc becomes a whole circle. So sum of these two arcs is nothing but a whole circle, and the measure of whole circle is 360 here. So instead of sum of these two arcs, I write here 360 degree, because the reason is the whole circle formed here.
So 1/2 into 360 means 180. So DAB plus angle DCB is equal to 180 degree. Means the sum of these two opposite angles is 180 degree. Means we have proved that the opposite angles of this cyclic quadrilateral are supplementary because the sum is 180 here. And similarly, we can prove the second also. We can prove the angle ABC, means this angle B and angle D, means angle ABC and angle ADC is also equal to 180 degree. Means these opposite angles are also supplementary. We can prove the similarly. So hence the proof here. So proof is completed here. आता चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास पाहूया. आता जे आपण प्रमेय सिद्ध केलं त्याचा व्यत्यास पाहूया. आपल्याला व्यत्यास म्हणजे काय माहितीये, अगोदरच्या प्रमेयामध्ये जे पक्ष साध्य होतं त्यांची अदलाबदल केली की आपल्याला त्या प्रमेयाचा व्यत्यास मिळतो. याप्रमाणे इथे विधान असं आहे, जर चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतील तर तो चक्रीय चौकोन असतो. म्हणजेच जर चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतील तर त्या चौकोनाचे चारही शिरोबिंदूवर एकाच वर्तुळावर असतात. म्हणजेच त्या चौकोनाचे ते परिवर्तुळ असतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच जसं त्रिकोणाचं एक परिवर्तुळ असतं परंतु चौकोनाचं प्रत्येक वेळेला परिवर्तुळ असतेच असं नाही. म्हणजे ज्या चौकोनामध्ये सम्मुख कोन पूरक असतात तो चौकोन नेहमी चक्रीय चौकोन असतो असा हा गुणधर्म आहे. आणि या गुणधर्माचा वापर करून आपल्याला काही उदाहरणं देखील सोडवायची आहेत. म्हणजेच हा गुणधर्म आपण इथे थोडक्यात समजावून घेऊया. चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास, जर चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतील म्हणजे समोरासमोरील कोनांची बेरीज जर 180 असेल तर तो चौकोन चक्रीय चौकोन असतो. म्हणजे चौकोन एबीसीडी मध्ये सम्मुख कोन होतात, ए चा सम्मुख कोन सी होतो, या दोघांची बेरीज जर 180 असेल, तसंच कोन बी चा सम्मुख कोन डी होईल म्हणजे त्या दोघांची बेरीज पण 180 असेल. म्हणजे सम्मुख कोनांच्या जोड्या जर पूरक असतील म्हणजेच त्यांची बेरीज जर 180 असेल तर तो चौकोन म्हणजे चौकोन एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे असं आपल्याला म्हणता येईल. तेव्हा हे आहे चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यासचा गुणधर्म. हाच गुणधर्म आपण सेमिंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहूया. कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. स्टेटमेंट ऑफ दिस थेरम इज, if a pair of opposite angle of a quadrilateral is supplementary, then the quadrilateral is cyclic. So here converse means we have to exchange if-then statement from the previous theorem. So here the if statement is, a pair of opposite angle of a quadrilateral is supplementary, means the opposite angles have a sum 180. Then we say that that quadrilateral is a cyclic quadrilateral. So here, that is, we can say in other words that if opposite angles of quadrilateral are supplementary, means their sum is 180, then there is a circumcircle for that quadrilateral. Means all the vertices of that quadrilateral lie on the same circle. For every triangle, we know that there exists a circumcircle. Means every triangle have a one and only one circumcircle. But there may not be a circumcircle for every quadrilateral. So for every quadrilateral, there may not be a circumcircle. And if the quadrilateral have opposite angles are supplementary, then that quadrilateral is a cyclic quadrilateral. So this is the converse of this cyclic quadrilateral theorem. So to understand better, just learn one more sentence here. If in quadrilateral ABCD, angle A and angle C are the opposite angles of this quadrilateral ABCD. Similarly, angle B and angle D are the opposite angles of the same quadrilateral. And if their sum is 180, means angle A plus angle C is equal to 180 and angle B plus angle D is equal to 180, means their opposite angles are supplementary, then we say that quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral. So this is the converse of cyclic quadrilateral theorem. आता आपण चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचं उपप्रमेय पाहूया. म्हणजे हा देखील एक महत्वाचा गुणधर्म आपण समजावून घेऊया. कोरोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम म्हणजे चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय. विधान असं आहे, चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. या विधानाचा अर्थ आपण समजावून घेऊया. इथे एक
वर्तुळ घेतलेले आणि या वर्तुळावरती चौकोन एबीसीडीचे चारही शिरोबिंदू आहेत, म्हणजेच हा चौकोन एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे. मग या चक्रीय चौकोनाचा एक आपण बाह्यकोन इथे काढलेला आहे. हा किरण बीसी इकडे पुढे वाढवलाय आणि त्यावर बिंदू ई घेतलेला आहे, म्हणजेच कोन डीसीई हा या चौकोन एबीसीडीचा हा कोन डीसीई बाह्यकोन आहे. आणि आपल्याला विधान असं दिलेलं आहे की चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन, म्हणजेच इथे चौकोन एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे आणि त्याचा कोन डीसी हा बाह्यकोन आहे. तर या बाह्यकोनाचा संलग्न कोन प्रथम आपल्याला शोधायचा आहे. हा कोन डीसीई इथे दाखवलेला आहे लाल शाईने. याचा हा निळ्या रंगाने दर्शवलेला हा कोन डीसीबी हा याचा संलग्न कोन आहे, म्हणजेच कोन डीसीईचा संलग्न कोन आहे डीसीबी. आणि या संलग्न कोनाचा सम्मुख कोन आहे हा कोन ए. म्हणजेच इथे आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, तर या चौकोन एबीसीडीचा कोन डीसीई हा बाह्यकोन आहे. या बाह्यकोनाचा हा कोन डीसीबी जो निळ्या रंगाने दर्शवलेला आहे तो त्याचा संलग्न कोन आहे. आणि या संलग्न कोनाचा सम्मुख कोन म्हणजे समोरचा कोन आहे हा कोन ए, म्हणजेच हा कोन बीएडी. मग आपण दाखवणार आहोत की हा बाह्य कोन आणि हा सम्मुख कोन, संलग्न कोनाचा सम्मुख कोन, हे दोन्ही कोन एकरूप असतात. हेच इथे आपल्याला विधानात सांगितलंय. बाह्य कोनाच्या संलग्न कोनाचा सम्मुख कोन आणि हा बाह्य कोन हे दोघे एकरूप असतात, हे आपल्याला इथे दाखवायचं. याची सिद्धता अतिशय सोपी आहे, पण इथे आपण सिद्धता पाहणार नाही आहोत. सिद्धता कशी देता येते थोडक्यात सांगता येईल की हे दोघे रेषीय जोडीतील कोन आहेत, यांची बेरीज 180 आहे आणि हा चक्रीय चौकोन आहे. आणि आत्ताच आपण सिद्ध केलंय चक्रीय चौकोनाचं प्रमेय, हे सम्मुख कोन पण पूरक असतात, म्हणजे यांची पण बेरीज 180 आहे. म्हणजे हे दोघे 180 आहेत आणि हे दोघे पण 180 आहेत. त्यावरून आपल्याला दाखवता येतं की हा आणि हा कोन एकरूप आहे. त्यामुळे सिद्धता सोपी आहे, पण इथे सिद्धता न पाहता आपण फक्त समजावून घेतलेला आहे की चौकोन एबीसीडी हा जर चक्रीय चौकोन असेल आणि कोन डीसीई जर त्याचा बाह्य कोन आहे, तर बाह्य कोनाच्या संलग्न कोनाचा सम्मुख कोन हा बाह्य कोना इतकाच असतो. म्हणजेच बाह्य कोनाचं माप आणि ह्या कोनाचं माप सारखं आहे. तेच इथे लिहिलंय की चौकोन एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे, तर कोन डीसीई हा बाह्य कोन आहे आणि हा कोन बीएडी हा या बाह्य कोनाच्या संलग्न कोनाचा हा सम्मुख कोन आहे. म्हणून हे दोन्ही मी एकाच रंगाने दर्शवले आहेत, कारण त्यांची मापे समान आहेत. समान मापे असणारे कोन हे सारख्याच रंगाने इथे दाखवलेले आहेत. म्हणजेच कोन डीसीई आणि कोन बीएडी हे दोन्हीही कोन एकरूप आहेत, हे या प्रमेयावरून आपल्याला लक्षात येईल. नाउ लेट अस लर्न दिस corollary of cyclic quadrilateral theorem. The statement of this theorem is an exterior angle of a cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. Now look at this figure. In this figure, quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral because all the vertices of this quadrilateral lie on the same circle. So this is cyclic quadrilateral. Now here, if we extend this side BC further and take any point E on that ray, so we get angle DCE, and this angle DCE is an exterior angle of this cyclic quadrilateral ABCD. So angle DCE is an exterior angle of this quadrilateral. Now here we have to prove that the exterior angle of this quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior. Now here angle DCB and angle DCE, these two angles are the adjacent angles of each other. So this adjacent angle of this angle DC is shown with the blue ink here, and the opposite angle of this DCB is angle A, means angle BAD. So this angle is an exterior angle and this angle is opposite of the adjacent of this exterior. So this is exterior angle, this angle is adjacent of this exterior angle, and this is opposite of this angle. So this angle and this angle are congruent, so by this theorem. So angle DCE is an exterior angle and angle BAD both are equal, means both are congruent, means both have a equal measure. So this is the meaning of this theorem. So in this figure, quadrilateral ABCD is
a cyclic quadrilateral, and here angle DCE is an exterior angle of this quadrilateral ABCD, and so angle DCE and angle BAD, so these have shown by the same red ink here, means they have shown with the identical marks because they have equal measure, means these two angles are congruent, so this is shown in this theorem. So this is the meaning of this theorem. आता आपण दोन महत्वाचे गुणधर्म अभ्यासणार आहोत ज्याच्यावर आपल्याला पुढील सराव संचामध्ये काही उदाहरणं सोडवायची आहेत. इथे ओ केंद्र असलेलं हे एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये जीवा AB आणि जीवा CD परस्परांना बिंदू ई मध्ये छेदतात आणि हा बिंदू ई दोन्ही जीवांचा जो छेदनबिंदू आहे तो वर्तुळाच्या अंतर्भागात आहे हे आपल्याला लक्षात येत आहे. तेच इथे लिहिलेलं आहे की ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा EB आणि जीवा CD परस्परांना बिंदू ई मध्ये छेदतात आणि त्यांचा जो छेदनबिंदू आहे ई हा वर्तुळाच्या अंतर्भागातच आहे. मग अशा ज्या वेळेला दोन जीवा परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात त्यावेळेला इथे जो छेदनबिंदूपाशी झालेला जो कोन आहे कोन AEC आणि हा कोन आहे BED, हे दोन्ही कोन परस्परांचे विरुद्ध कोन आहेत आणि आपल्याला माहिती आहे की विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात. म्हणजे कोन AEC आणि कोन BED हे एकरूप आहेत कारण ते विरुद्ध कोन आहेत. मग या कोनाचं माप जर काढलं आपण तर तेच माप या कोनाचं असणार आहे. मग या कोन AECचं माप काढण्यासाठीचं सूत्र आपण इथे थोडक्यात अभ्यासूया. तर कोन AECचं माप आपल्याला कसं काढता येईल ते इथे सूत्रामध्ये सांगितलंय. तर या कोन AECच्या अंतर्भागात येणारा जो कंस आहे तो कंस AC आहे आणि या कोन BEDच्या अंतर्भागात येणारा कंस आहे BD. तेव्हा या दोघांची बेरीज करून जर त्याला आपण 2 ने भागलं तर या कोनाचं माप कळतं आणि या कोनाचं माप आणि या कोनाचं माप सारखंच आहे कारण ते विरुद्ध कोन आहेत. म्हणून मी इथे सूत्र लिहिताना फक्त कोन AECचं सूत्र लिहिलंय. कोन BEDचं लिहिण्याची आवश्यकता नाहीये कारण कोन AECचं माप आणि कोन BEDचं माप सारखंच आहे. त्यामुळे आपण फक्त किंमत काढताना कोन AECची काढणार आहे म्हणजेच BEDची पण तीच किंमत असणार आहे कारण दोन्ही कोन समान मापाचे आहेत. म्हणजे तिथे कोन AEC बरोबर, म्हणजे या कोनाचं मी सूत्र लिहिलेलं आहे, कोन AEC बरोबर 1/2 कंसात माप कंस AC आणि माप कंस BD यांची बेरीज केलेली आहे. म्हणजेच या दोन कंसांच्या बेरजेला 2 ने भागलं की या कोनाचं माप कळतं असं हे सूत्र आहे. तसंच आपण या दोन कोनांचं पण बाबतीत सांगू शकतो. हा जो कोन आहे कोन CEB आणि कोन AED हे दोन्ही कोन सुद्धा एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत त्यामुळे ते देखील एकरूप आहेत. तेच आपण पुढच्या पायरीला लिहिलंय. कोन CEB एकरूप कोन AED, म्हणजे हे दोन्ही कोन पण विरुद्ध कोन आहेत आणि इथे देखील आपण एकाच कोनाचं माप काढलं तरी चालणार आहे. मग आपण इथे कोन CEBचं सूत्र लिहितोय. कोन CEB बरोबर म्हणजेच याच्याप्रमाणे सूत्र लिहायचंय. या कोनाच्या अंतर्भागात येणारा कंस आहे हा कंस BC आणि त्याचा जो विरुद्ध कोन आहे त्याच्या अंतर्भागात येणारा कंस आहे AD. म्हणजे BC आणि AD या दोघांची जर बेरीज केली या कंसांच्या मापांची त्याला जर 2 ने भागलं तर या कोनाचं माप आपल्याला कळतं. मग तेच इथे लिहिलंय. कंस CEB बरोबर 1/2 माप कंस BC अधिक माप कंस AD. म्हणजे या दोन कंसांच्या बेरजेला 1/2 ने गुणलंय म्हणजेच 2 ने भागलंय की आपल्याला कोन CEB हा मिळणार आहे. तेव्हा हा अतिशय महत्वाचा गुणधर्म आपण इथे अभ्यासलाय की दोन जीवा जेव्हा जेव्हा वर्तुळाच्या अंतर्भागात परस्परांना छेदतात तेव्हा त्या बिंदूपाशी झालेला जो कोन असतो तो त्या कोनाच्या अंतर्भागात येणारे हे जे दोन कंस येतात म्हणजे त्याच्या अंतर्भागात येणारे आणि त्याच्या विरुद्ध कोनाच्या अंतर्भागात येणारे हे जे दोन कंस असतात त्यांच्या बेरजेच्या हा बरोबर निम्मा कोन असतो. हे या गुणधर्मात आपण शिकलेलो आहोत. Now let us learn one important property. Look at this figure. O is the center of this circle and in this circle chord AB and chord CD intersect at point E and this point E is in the interior of this circle. So now here we have to find the major angle AEC. Now look at the figure. Chord AB and chord CD intersect at point E.
So angle AEC and angle BED, so these two angles are vertically opposite angles, and we know that vertically opposite angles are always congruent, means they have equal measure. So angle AEC is equal to angle BED. So I write here angle AEC is equal to BED because vertically opposite angles are congruent, means they are equal. Now here we have to find the measure of angle AEC. So we will learn the formula to find out this angle. So angle AEC is equal to half of major arc AC plus major arc AD. Now here AEC is the angle we have to find. So the interior arc of this angle is arc AC and its opposite angle is BED, and arc BD is in the interior of this opposite angle. So we have to take the sum of these two arcs and multiplied by 1 by 2 here. So angle AEC is equal to half into AC plus arc DB here. So if we take the sum of these two arcs in the interior of these two angles and take their sum and multiply it by half, so we get the measure of this angle AEC here. So angle AEC means this angle is equal to half into major arc AC plus major arc BD. So this is the formula to calculate this angle AEC, and the same formula will be for this angle BED because these two angles are vertically opposite angles. So whatever is the measure of this angle AEC, same measure will be of BED. So these two angles are vertically opposite. So I write here the formula of only AEC. No need to write the formula of BED here because both the angles are vertically opposite angles and they are equal. So I write only the formula to calculate AEC here. So angle AEC is equal to half into major arc AC plus major arc DB. Now similarly you can find the major angle CEB here, means this angle also we can find here. So this angle CEB and angle AED, this angle, these are also vertically opposite angles, so they are congruent. So I write here angle CEB plus angle AED, both are equal because they are also vertically opposite angles. So we can find here angle CEB. So the formula to calculate this measure of angle CEB is same here. The arc which is in the interior of this angle CEB is arc BC, and similarly here for angle AED the interior arc is AD. So we have to take the sum of these two arcs and multiply it by 1 by 2. So I write the same formula as a star here. So angle CEB is equal to major arc BC plus major arc AD. So we have to take the sum of these two arcs and multiply it by 1 by 2 here. So angle CEB is equal to 1 by 2 into major arc BC plus major arc AD. So these two formulae we have learned from this figure. We have to solve some examples based on this property. आत्ताचा जो गुणधर्म आपण पाहिला तसाच आपण अजून एक महत्वाचा गुणधर्म पाहतो आहोत. आत्ताच्या गुणधर्मात आणि या गुणधर्मात थोडासा फरक आहे. मगाशी आपण पाहिलं तेव्हा दोन्ही जीवा परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात छेदत होत्या. इथे दोन जीवांचा जो छेदनबिंदू आहे तो वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. म्हणजेच इथे जीवा AB आणि जीवा CD या एकमेकांना वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू E मध्ये छेदतात. तर त्यामुळे तयार झालेला हा जो कोन AEC आहे तर त्याचं माप कसं काढायचं त्याचं सूत्र आपण शिकणार आहोत. म्हणजेच इथे लिहिलंय की जीवा AB आणि जीवा CD एकमेकांना वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू E मध्ये छेदतात, कारण वर्तुळाच्या बाहेर छेदलेले आहेत E मध्ये. तर हा कोन AEC आपल्याला काढायचा आहे. मग तो कसा काढायचा आहे तर या कोन AEC च्या अंतर्भागात येणारे जे दोन कंस आहेत, हा आहे कंस AC आणि इथे आहे कंस BD. हे दोन्ही कंस या कोन AEC च्या अंतर्भागात येतात. तेव्हा या दोघांची वजाबाकी घ्यायची आहे आणि त्याला 1/2 ने गुणायचा आहे. म्हणजे जेव्हा दोन जीवांचा छेदनबिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात असतो तेव्हा त्या कोनाचं माप काढताना, त्या छेदनबिंदू जवळ झालेल्या कोनाचं माप काढताना
या ज्या दोन कंस त्याच्या अंतर्भागात येतात त्यांच्या वजाबाकीला म्हणजे त्यांच्या फरकाला 1/2 ने गुणायचं आहे. इथे फरक काढताना मोठ्या कंसातून छोटा कंस वजा करायचा आहे. म्हणजे ज्या कंसाचं माप जास्त आहे त्याच्यातून छोट्या कंसाचं माप वजा करायचं आहे. मग तेच इथे लिहिलंय. कोन एईसी बरोबर 1/2 गुणिले माप कंस एसी ते मोठा आहे म्हणून तो प्रथम लिहिलाय, त्याच्यातून हा कंस बीडी चं माप वजा करायचं. तेव्हा हे असं सूत्र आपल्याला मिळेल. कोन एईसी बरोबर 1/2 कंसात माप कंस एसी वजा माप कंस बीडी. नाउ we have to learn one more property. Just we have seen the property earlier. The same property is here, but just little bit difference is there in the figure. Now in this figure, here chord AB and chord CD intersect at point E in the exterior of this circle. This point of intersection of these two chords is in the exterior of this circle. So we have to find the angle AEC here. In the previous property, the chords intersect each other in the interior of the circle, and now here the chords intersect in the exterior of this circle. So chord AB and chord CD intersect at point E in the exterior of the circle, and we have to find here angle AEC. So we have to find the formula of this angle AEC. So angle AEC is equal to half into major arc AC minus major arc BD. This is the formula to calculate this angle. Now here, this angle AEC we have to find, and the arcs which are in the interior of this angle AEC are arc AC and arc BD. So these two arcs are in the interior of this angle AEC. So we have to take the difference of measures of these two arcs. So difference means subtraction, and here subtraction is the bigger measurement minus the smaller measurement. So angle AEC is equal to half of major arc AC minus major arc BD. So this is the formula to calculate the angle AEC here. So by using these properties, we have to solve some examples in the next problem set.